पुणे नाशिक महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून महामार्गाच्या एका लेनचं काम सुरू आहे। यामुळे मंचर ते खेड दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय। या ट्रॅफिकमध्ये अँब्युलन्स अडकल्यानं या वाहतूक कोंडीकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आता मी उभा आहे तो म्हणजे पुणे नाशिक महामार्गादरम्यान पेठ जे गाव आहे त्या ठिकाणी खेड ते मंचरच्या दरम्यान हा पेठचा परिसर आहे। जर इथं माझ्या पाठीमागे पाहिलं तर अशा पद्धतीने ही सगळी जी वाहनं आहेत ही सगळी वाहनं इथे अडकलेली दिसत आहेत। खरं तर आता ही एक लेन आहे आणि पलीकडची एक लेन आहे। या पलीकडच्या लेनचं काम सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे दिवाळीच्या अगोदरपासून ही सगळी परिस्थिती इथे पाहायला मिळते। खेड ते मंचर हे अंतर केवळ 18 किलोमीटर, मात्र या अंतराकरता आता तब्बल 2.5 ते 3 तास लागत आहेत। इथे जर आपण पाहिलं तर ही वाहनं ही खोळंबलेली आहेत। इथे रस्त्यावर आपण पाहतो हे सगळे वाहन चालक असतील, इथले प्रवास करणारे व्यक्ती असतील, या सगळ्या त्रस्त आहेत। ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर निश्चितच आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला हवी की जर हे काम करायचं होतं तर या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना आहेत त्या करणं गरजेचं होतं आणि त्यानंतर हे काम हाती घेणं गरजेचं होतं। मात्र इथे कोणत्याही प्रकारे ही जी काही व्यवस्था आहे ती तपासून पाहिली गेली नाही। त्याच्यामुळे इथे वाहतुकीचा खोळंबा हा सातत्याने होताना दिसतोय। माझ्या पाठीमागे जी वाहनं खोळंबली त्याच्यामध्ये काही अँब्युलन्स देखील खोळंबलेले आहेत आणि एकूणच आता पुण्याकडून नाशिककडे जाणारी आणि नाशिककडून पुण्याकडे जाणारी ही वाहनं खोळंबलेली आहेत। आता रविवार आहे आजचा दिवस, त्यासोबतच मतदानाचा दिवस हा जवळ येतो, त्याच्यामुळे पुणे मुंबई सारख्या शहरामधून देखील चाकरमानी हे आपल्या गावाच्या दिशेने जात आहेत। अशा सगळ्या वाहतुकीचा ताण हा खेड ते मंचरच्या दरम्यान आपल्याला आता पाहायला मिळतोय आणि यावर कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे लोकांना इथून प्रवास करताना डोक्याला हात मारून घ्यावा लागतोय। अविनाश पवार, NDTV मराठी, मंचर, पुणे।